ईडीला हवी असलेली माहिती मिळेपर्यंत रोहित पवारांची चौकशी चालणार असं म्हटलेलं आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी। तर छगन भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही असं देखील आत्राम यांनी म्हटलेलं आहे। आमचा पक्ष भुजबळांच्या पाठीशी आहे असं आत्रामांचं म्हणणं आहे। तर शरद पवार सदस्य नाही, त्यामुळे ते अध्यक्ष होऊ शकत नाहीत असं आत्राम यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांची ईडी चौकशी आहे, दुसऱ्यांदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे। रोहित पवार यांचा चौकशी पहिल्यांदा झाला, दुसऱ्यांदा आता बोलवलेलं आहे। त्याचा अर्थ आहे की काही ना काही त्याच्यामध्ये ईडीकडे काही ना काही सापडलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकचा माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांना रोहित पवारांना आज पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर व्यवस्थितपणाने दिलं पाहिजे, इतकंच आमचं म्हणणं आहे। साहेबांचा जे गट आहे ते जे आंदोलन करणार आहेत, मला वाटते तितकं काय त्यांच्या राज्यामध्ये काय फरक पडणार आहे अशा प्रकारचं मला काही परिस्थिती दिसत नाही। सर, एक गोष्ट म्हणजे काल छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केलेली आहे। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, ओबीसीचे नेते त्यांचा राजीनामा मागितला जातो एक सत्ताधारी पक्षाकडून, कसं बघता याच्याकडे? हा त्यांचा शिंदे साहेबांचा गटाचं जे आहे आमदारांनी काय टीव्हीमध्ये बघितलेलं आहे ते, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं मागणी त्यांनी केलेलं आहे। परंतु असं काय ठीक आहे, थोडाफार कमी जास्त झालं असेल, त्यांनी नाराजी व्यक्त केला असेल की राजीनामा दिला पाहिजे, असं काही राजीनामा देण्याची मला वाटते काही गरज नाही। आणि पक्षामध्ये काय मतभेद असला तरी आम्ही सगळे एकत्रित आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही काय आमचा जे पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूतीने उभा राहणार आहे आणि महायुतीच्या पाठीशी आम्ही एकत्रितपणाने आम्ही सगळं एकत्रित आहोत। महायुती एकत्रित आहेत, वेगवेगळं मत प्रदर्शन होत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं मत आलेलं असेल। राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी आहे का? नाही, राष्ट्रवादी आता सगळ्यांच्या, आता आमचे नेते अजित पवार आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब आहेत, तर पार्टी अजितदादाच्या मागे खंबीरपणाने उभा आहे। एक अपात्रतेची सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये असा दावा केला दादा गटाने की शरद पवार हे सदस्यच नाही पक्षाचे, खळबळजनक दावा आहे। महत्वाचं म्हणजे आपण पाहत आहेत, सगळं वस्तुस्थिती समोर येत आहे हळूहळू। कारण की पक्षाचे सदस्य आहेत का नाही आहेत हे त्यांनी आता आमचे लोकांनी बोललं आहे की आपला एव्हिडन्समध्ये सांगितलं की पक्षाचे ते सदस्यच नाही, प्राथमिक सदस्य। आणि जेव्हा प्राथमिक सदस्य नसला तर अध्यक्ष होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून हा एक नियमच आहे आपला आमच्या पक्षाचा।